शहाद्यात खळबळ. बेनामी संपत्ती प्रकरणात तहसीलदार दीपक गिरासे अडचणीत. नवे गट क्रमांक आल्याने महसूल विभाग हादरला. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. नंदुरबार जिल्ह्यातील महसूल विभागात सध्या एकाच नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. तत्कालीन तहसीलदार तथा सध्या उपजिल्हाधिकारी कार्यालय आयुक्त नाशिक येथे कार्यरत असलेले दीपक पदमसिंग गिरासे कथित भ्रष्टाचारातून कोट्यवधींची बेनामी संपत्ती उभारल्याच्या आरोपामुळे गिरासे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. माजी सैनिक तथा तक्रारदार खंडूसिंग भगवानसिंग गिरासे यांनी प्रशासनाकडे दिलेल्या नव्या निवेदनात धक्कादायक दावे करत अनेक गट क्रमांक आणि नातेवाईकांच्या नावांचा उल्लेख केला आहे. या नव्या माहितीनंतर महसूल विभागात अक्षरशः खळबळ उडाली आहे. पत्नीच्या नावावर कथित कोट्यवधींच्या जमिनी. तक्रारीनुसार श्रीमती मालती दीपक गिरासे यांच्या नावावर मौजे काथर्दे दिगर तालुका शहादा येथे खालील शेतजमिनी असल्याचा दावा करण्यात आला आहे. गट नंबर 108/1, गट नंबर 139/1, गट नंबर 116/2 ब, गट नंबर 116/2 क या सर्व जमिनींची किंमत बाजारभावानुसार कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. शालकाच्या नावावर 2 आलिशान घरे. तक्रारीत कोमलसिंग गोरखसिंग गिरासे शालक यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला असून मौजे काथर्दे दिगर येथे 2 घरे असल्याचा आरोप करण्यात आलाय. या घरांची किंमतही प्रचंड असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. मामाच्या कुटुंबाचेही नाव समोर. नव्या तक्रारीत मौजे भडगाव तालुका शहादा येथील काही गट क्रमांकांचा थेट उल्लेख करण्यात आला असून हे प्रकरण अधिकच गाजू लागले आहे. तक्रारीनुसार गट क्रमांक 106/3 भरतसिंग हंबरसिंग गिरासे मामा, गट क्रमांक 63/2 मंगलकौरबाई भगतसिंग गिरासे मामी, गट क्रमांक 106/2 रवींद्र भरतसिंग गिरासे मामे भाऊ. या सर्व मालमत्तांची आर्थिक चौकशी करून निधीचा स्रोत तपासावा अशी मागणी तक्रारदाराने प्रशासनाकडे केली आहे. भ्रष्टाचारातून उभारलेले साम्राज्य, तक्रारदाराचा थेट आरोप. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार शासकीय पदाचा गैरवापर करून नागरिकांचे कथित शोषण करण्यात आले असून त्यातून मिळालेल्या पैशातून नातेवाईकांच्या नावावर मालमत्ता उभारण्यात आली. ही संपत्ती अधिकृत उत्पन्नातून शक्य आहे का, असा सवालही उपस्थित करण्यात आलाय. महसूल विभागात कुजबूज. चौकशी अहवालाकडे लक्ष. या प्रकरणामुळे नंदुरबार जिल्ह्यातील महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. चौकशी पुढे गेल्यास आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रशासन मौनात. अधिकृत प्रतिक्रिया नाही. या सर्व आरोपांबाबत प्रशासनाकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर या प्रकरणाची दखल घेतली गेल्याची माहिती समोर येत आहे. महत्त्वाची नोंद. वरील सर्व आरोप हे तक्रारदाराने केलेले असून ते अद्याप सिद्ध झालेले नाहीत. प्रकरणाची चौकशी सुरू असून अधिकृत तपास व अहवालानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. नमस्कार, मी खंडूसिंग भगवानसिंग गिरासे, माजी सैनिक, मुक्काम पोस्ट काथर्दे दिगर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार. मी दिनांक 16/12 रोजी शहादाचे तत्कालीन तहसीलदार श्री दीपक पदमसिंग गिरासे यांनी पदाचा गैरउपयोग करून भ्रष्ट मार्गाने मोठ्या प्रमाणात आपली पत्नी व सह नातेवाईकांच्या नावावर मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा केली असल्याची तक्रार मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांना तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने माननीय जिल्हा अधिकारी नंदुरबार यांच्या आदेशान्वये शहादा प्रांत अधिकारी दीपक गिरासे यांच्या विरोधात चौकशी सुरू असून मला दीपक गिरासे यांनी भ्रष्ट मार्गाने कमवलेल्या पैशातून अजून मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा केल्याचे माहिती मिळाल्याने मी पुन्हा प्रांत अधिकारी कार्यालयात अधिकच्या संपत्तीबाबत पुरावे सादर केले असून या सर्व संपत्तीबाबत सखोल चौकशी करून श्री दीपक गिरासे यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या संदर्भात योग्य न्याय न मिळाल्यास मी आमरण उपोषण सह कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन करणार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.